गेली अनेक वर्षे सातत्यानं राहुल गांधी वीर सावरकरांना नावं ठेवायचं, त्यांच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. वीर सावरकरांना नावं ठेवली की त्याची प्रसिद्धी मिळते हे कळण्यात एवढा सुज्ञपणा आता राहुल गांधी यांच्यात आलेला आहे. परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्धा तास त्यांनी बडबड केली, त्यातलं फक्त हायलाईट झालं, चर्चेला विषय आला तो सावरकरांविषयी त्यांच्या वक्तव्याचा. आजपर्यंत आम्ही सुद्धा प्रतिष्ठा मान सन्मान ठेवून होतो गांधींविषयी, परंतु आज आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचंय की प्रत्येक वेळेस जर तुम्ही सावरकरांना उद्दिष्ट टार्गेट करत असाल तर आम्ही सुद्धा याच्या पुढे महात्मा गांधीची 100 पापं, फाळणीचा इतिहास, हिंदूचं झालेलं नरसंहार सगळा काढण्यात येईल, त्याची पुस्तकं छापण्यात येईल. नव्या आज आम्ही ती पुस्तकं छापलेली सुद्धा आहेत. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधींचा मोहनदास गांधी यांचा जरी अभ्यास केला असता, इंदिरा गांधी यांनी 11,000ची दिलेली देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी, त्यांनी लिहिलेलं सावरकरांविषयीचं वक्तव्य ज्यात त्यांनी लिहिलं की भारत मातेचा सुपुत्र मोहनदास गांधी यांनी सावरकरांच्या बंधूंना अनेक पत्र लिहिलं होतं की सावरकरांचा लढा हा पूर्णपणे राजकीय लढा आहे आणि मोहनदास गांधी या लढ्याच्या मागे खंबीरपणे अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी D+ घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+ उभा राहील त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करील. याचा जरी राहुल गांधींनी अभ्यास केला असता तरी सुद्धा अशी मूर्खपणाची वक्तव्य त्यांनी आजपर्यंत केली नसती. आता आम्ही आज त्यांना सावरकर जिथे खोलीत राहिले होते अंदमानच्या कोठडीत, तिथली तिकीट आम्ही आज त्यांना पाठवलेली आहेत. आम्ही आमच्या खर्चाने जाण्या येण्याचं तिकीट त्यांना पाठवले, तिथली राहण्याची व्यवस्था केली, सगळे त्यांना मेल केलेले. त्यांनी एक दिवसातले काही तास तरी त्या कोठडीत काढून बसावं, बघावं, त्यांना सावरकर कळतील. त्यांच्याकडे सावरकर वाचण्याची लिहिण्याची अपेक्षाच नाहीये. सावरकर त्यांनी अनुभवावे तरी त्यानंतर त्यांनी सावरकरांवर बोलावं. आता हिंदू महासंघ याविषयी जास्त आक्रमक होईल. या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेणं गरजेचं आहे असं आमचं राहुल गांधींना म्हणणं आहे. काय धमकी देत आहे की इशारा देत आहे दुसरे गोडसे परवडणार नाहीत असं आम्ही त्यांना विनंती करतो आहोत की गांधीजी होते म्हणून गोडसे तयार झाले, तसं प्रकारची पद्धत काही घडू नये. सारखं कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उद्दिष्टाला टार्गेट ठेवणं योग्य नाही. सर्व राजकीय पक्षांनी त्याची जबाबदारी सांभाळली पाहिजे अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे. उघड धमकीच आहे असं म्हणता येईल. तुम्ही म्हणताय की ते गोडसे परवडणार नाही याचा नेमका अर्थ काय? आम्ही असं म्हणतोय की गोडसे नंतर जे काही झाले ते सगळं जग जाहीर आहे. अशा प्रकारचे विध्वंस या देशाला परवडणार नाहीये, त्याची काळजी नाही होऊ शकतं असं नाही, नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये असताना प्रत्येक राजकीय पक्षाने त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. बोलताना राजकीय नेत्यांनी वैचारिक भूमिका पचत नसली तरी सुद्धा इतर राजकीय पक्षांच्या किंवा इतर श्रद्धास्थानांना टार्गेट करता उपयोगी नाही हे आम्हाला राहुल गांधींना म्हणणे. तुम्ही असं म्हणताय की राजकीय पक्षांना परवडणार नाही विध्वंस म्हणजे नेमकं कोण घडवून आणेल? तुम्ही असं म्हणताय काय होऊ शकतं? या देशात गेल्या 1,000 वर्षापासून हिंदू मुस्लिम दंगे चालू आहेत, वेगवेगळे जातीय दंगे चालू आहेत. कोणा एका व्यक्तीमुळे ते होत नाहीयेत. आता ते परवडणार नाहीयेत असं आमचं म्हणणं आहे. 700-800 वर्षाचा इतिहास बाजूला ठेवला पाहिजे. आता आपण प्रगतीच्या गोष्टी केल्या पाहिजे, आता आपण विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यापेक्षा तसं न करता देवदेवतांना किंवा श्रद्धास्थानांना टार्गेट ठेवून काही मिळणार नाही अशी आमची भूमिका आहे. बोलताना असं म्हणाला की महात्मा गांधीजींची पाप आम्ही समोर ठेवू, म्हणजे महात्मा गांधीजींनी पाप केलंय का असं तुम्हाला? असं मला एका वाक्यात सांगायचं झालं तर महात्मा गांधीच्या ब्रह्मचार्याचे जे प्रयोग आहेत त्या प्रयोग जर आज कोणी राबवले तर त्यांना पासको लागू शकतो, त्यांना जामीन मिळणार नाही. बाकी खूप सांगायची काही गरज नाही. मात्र तुम्ही असं म्हणाला की महात्मा गांधीजींची पाप आम्ही समोर ठेवू, म्हणजे महात्मा गांधीजींनी काय योगदान होतं की नव्हतं स्वातंत्र्य लढ्यात? प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. वीर सावरकरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्यांनी लढा दिला त्यांचं, ज्यांनी लढा देता नाही आलं पण ज्यांनी फक्त स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली आतून, अगदी जेवणाचे डबे पाठवले तेही सोडा. ज्यांनी फक्त घरात देवाच्या समोर दिवा केला असेल की देवा मला स्वातंत्र्य देव, त्याचं सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे. तेव्हा गांधींचं योगदान नाकारण्यात काही अर्थ नाही. आम्ही नाकारलेलं नाहीये. वैचारिक भूमिका वेगळी असू शकते परंतु एकमेकांच्या श्रद्धास्थानाला हात घालू नये हिंदू महासंघाची भूमिका आहे. हिंदी कोणाला लागणार आहे का? हिंदी मुंबईचा क्या पक्ष वैद्य तुमच्याकडे आलं का आता? हो प्राचीन काय प्राचीनचा फोन कोण उचलला होता? क्या भूमिका है राहुल गांधी को अंडमान की टिकट आपने दी है? पिछले अनेक सालों से राहुल गांधी जी कंटिन्यूअसली वीर सावरकर जी का अपमान कर रहे हैं. वो ये डेलिबरेटली कर रहे हैं, सोच समझ के कर रहे हैं. ऐसी हिंदू महासंघ की भूमिका है. उन्होंने सावरकर समझने के लिए सावरकर पढ़ने चाहिए, सावरकर फील करने चाहिए, लेकिन उनसे वो होगा नहीं. ये हिंदू महासंघ को मालूम है. एटलीस्ट सावरकर जी ने जो त्याग किया है, जो शारीरिक कष्ट सहन किए, वो तो उन्हें मालूम पड़ना चाहिए. इसलिए हमने हिंदू महासंघ ने राहुल गांधी जी को दिल्ली से अंडमान और अंडमान से दिल्ली के टिकट भेजे हुए हैं. उनके रहने की खाने की सब व्यवस्था भी हमने वहाँ पे की है. वो जाए, वो कोठरी में 2 घंटे तो रहे, सावरकर जी का फील करिए
उसके बाद में आप देखिए और बताइए कि सावरकर क्या थे, ये हमारी भूमिका है। आप कुछ किताब जो है सावरकर और महात्मा गांधी के बारे में लिखी हुई, वे भी उन्हें भेज रहे हैं क्या? जी नहीं, हमने वो पुस्तक प्रकाशित किया। आज तक हम लोग बैलेंस रहे, क्योंकि किसी भी राजकीय पक्ष का, किसी भी विचारधारा का, भले वो न जमते हुए भी, अपने से एक राय नहीं होते हुए भी उसका सम्मान करना चाहिए, भारत की परंपरा रही है। लेकिन जानबूझ के बार बार और अगर सावरकर जी को टारगेट करते रहेंगे तो हम भी महात्मा गांधी जी की 100 गलतियां बाहर निकालेंगे। हमारी निकालने की इच्छा नहीं है, लेकिन 1920 से जब से महात्मा गांधी जी राष्ट्र के राजकारण में सक्रिय हुए, वहां से लेकर देश के डिवाइडेशन तक महात्मा गांधी जी की जो जो गलतियां हुए वो भी हमने पुस्तक रूप से प्रकाशित कर रहे हैं। हमें करना पड़ेगा, हमारी इच्छा न होते हुए भी हम कर रहे हैं, लेकिन हमें करना पड़ेगा। राहुल गांधी जी ने हमारे लिए दूसरा कोई पर्याय छोड़ा नहीं है। वीर सावरकर के विषय में महाराष्ट्र सरकार भी काफी आक्रामक होते हुए नजर आ रही है। वो अपने सावरकर के सम्मान में एक यात्रा भी निकालेंगी। क्या इसका परिणाम ऐसा संभव है कि महाविकास आघाड़ी में दरार पैदा हो सकती है? एक्चुअली वो क्या करे, हर एक राजकीय पक्ष का अपना अपना कहना है, लेकिन हम लोग ये जो भी यात्रा निकले उसका तहे दिल से स्वागत करेंगे। हर जगह जहाँ भी यात्रा जाएगी, महाराष्ट्र में हिंदू महासंघ उसका स्वागत करेगा। जो महाविकास आघाड़ी है, जिससे पहले सरकार सत्ता में थी, उनमें शिवसेना जो पक्ष है ये सावरकर के समर्थन वाला पक्ष माना जाता है। लेकिन आज वही पक्ष महाविकास आघाड़ी जो कांग्रेस के साथ में है, उनके हाथों में हाथ डाले हुए चल रहा है, तो उसके बारे में क्या कहेंगे? पिछले 6 महीने से, साल भर से शिवसेना इसके बारे में बहुत ज्यादा नहीं बात कर रही थी, लेकिन कल जो उद्धव साहब ने बात की है, जो संजय राउत साहब ने बात की है, हम उस भूमिका का स्वागत करते हैं। राजकीय भूमिका में किसके साथ रहना उनका रोल है, लेकिन वीर सावरकर की बात में तो भी एक्चुअली शिवसेना सावर जी के बारे में जाहिर वक्तव्य करेंगे और कांग्रेस को समझ देती रहेगी, इतनी हम आशा अपेक्षा व्यक्त कर रहे हैं। मांग ऐसी हो रही है कि ऐसी स्थिति में जो विचारों की अगर लड़ाई चल रही है, तो ऐसी स्थिति में शिवसेना ने महाविकास आघाड़ी से बाहर होना चाहिए, या फिर कांग्रेस या फिर इस तरह से सावरकर विरोधी पक्ष जिन्हें माना जाता है उनसे अलग होना चाहिए। हमें ऐसा लगता है कि हर राजकीय पक्ष सावरकर जी को यूज कर रहा है पॉलिटिकली। जब हम बीजेपी विरोधी पक्ष में थी तब वो कह रहे थे कि विधानसभा में ठराव पास करो कि सावरकर जी को भारत रत्न मिलना चाहिए। अभी लगभग 1 साल हो रहा है सत्ता में आके, वो अभी तक नहीं कर रहे। 9 साल हो गए केंद्र में बीजेपी की सरकार है, लेकिन भारत रत्न अभी तक घोषित नहीं हो रहा है। तो सावरकर का पॉलिटिकल यूज करना बंद करे, सावरकर जी को उनकी पॉलिटिकल जो एक भूमिका है उसके लिए उनको सम्मानित करना चाहिए, ये हिंदू महासंघ की भूमिका है। शिवसेना ने इनसे महाविकास आघाड़ी से अलग होना चाहिए, इस मांग को लेकर आपका? नहीं, मुझे उसके बारे में कुछ कहने, वो शिवसेना उसका प्लानिंग है कि इसका फायदा होगा या नुकसान होगा, वो शिवसेना ने सोचना चाहिए। लेकिन सावरकर जी के बारे में महाराष्ट्र की कोई भी जनता, देश की कोई भी हिंदुत्ववादी जनता कॉम्प्रोमाइज करेगी नहीं, ये शिवसेना ने भी ध्यान में रखना चाहिए। सह्याद्रीची उंची म्हणजे